आणि आता पाहूयात वैष्णवी हेगवणे प्रकरणासंदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। हगवणे बंधूंचे पाय आणखीन खोलात गेलेत। खोटे रहिवासी पत्ते देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी हगवणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शशांक हगवणेनं 17 ऑक्टोबर 2022 मध्ये स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळवण्याबाबत अर्ज केला होता। हा अर्ज करताना शशांकने त्याचा रहिवासी पत्ता पुण्यातील कर्वेनगर इथला दिलेला। हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्या प्रकरणी एक माहिती समोर आलेली आहे। मामा सुपेकरांनीच खोट्या कागदपत्रांवर सही केल्याचं उघड झालेलं आहे। मामाचा आणखीन एक कारनामा यातून पुढे आलेला आहे। कागदपत्रांचा खोटा पत्ता असल्याची माहिती सुद्धा सुपेकरांनी हगवणे बंधूंच्या कागदपत्रांवर सही केलेली आहे। सुपेकर तेव्हा पुण्याचे तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त होते। हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिलाय हे म्हणणं चुकीचं आहे। जालिंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी व्हॉट्सअपवरून स्पष्टीकरण दिलंय। गैरसमजातून बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्याचा मानसिक त्रास होतोय असं सुपेकर म्हणतात। शस्त्र परवाने देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना असतो असं त्यांनी सांगितलंय। हगवणे शस्त्र परवान्या प्रकरणी आता तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत येण्याची शक्यता आहे। परवान्यासाठी हगवणेंनी खोटे पत्ते दाखवलेले आहेत। या अर्जावर अमिताभ गुप्तांनी पडताळणी न करता सही दिली। नियमाप्रमाणे शस्त्र परवाना देताना अंतिम सही पोलीस आयुक्तांचीच असते। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलाय। वैष्णवीची सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणेचा मोबाईल अद्यापही पोलिसांनी जप्त केलेला नाही असा दावा दमानियांनी केलेला आहे। तर त्यांचा मोबाईल का जप्त केला नाही असा सवाल दमानियांनी उपस्थित केलेला आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाहूयात त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। साताऱ्यातील माण तालुक्यामध्ये झालेल्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामध्ये टोमॅटो आणि कांद्याचं पीक जमीनदोस्त झालंय। मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भात पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं। बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मेहकर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड करण्यात आलेली, मात्र या पावसामुळे मुगाच्या शेंगांना कोंब आलेत। त्यापासून कुठलंही उत्पन्न आता मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये शेळ्या मेंढ्या सोडलेल्या आहेत। अकोल्यातल्या महागावमध्ये पावसामुळे केळी बागा उद्ध्वस्त झाल्यात, मात्र महसूल आणि कृषी विभागानं अद्याप या बागांची पाहणी केली नाही। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर दखल घेत पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे वर्ध्यामध्ये केळी पिकाला फटका बसलाय। सेलू तालुक्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। धोंडगाव शिवारातील 4 ते 5 शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचं पीक उद्ध्वस्त झालंय। शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। यवतमाळमध्ये पावसामुळे तब्बल 365 गावांमध्ये 2 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलेला आहे। यामध्ये गहू, ज्वारी, भुईमूग, तीळ, केळी, टरबूज या पिकांचा समावेश आहे। तसंच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून बाधित क्षेत्र दररोज वाढत असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि आता पाहूयात बातम्या कोरोना संदर्भातल्या। देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे। 681 इतकी महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 84 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान राज्यामध्ये कोरोना व्हायरस चाचणीच्या किट आणि उपचार सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे।
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली. महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कोरोनाच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली. नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 2 कोरोना रुग्ण निष्पन्न झाले. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये आणि एकावर कराडमधील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे. आषाढी वारी आधी खळबळजनक बातमी समोर येते, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे आणि आषाढी यात्रेच्या तोंडावर अकलूज आणि माळीनगरमध्ये 2 संशयित कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्यानं तपासणी करण्यात आली. सध्या या महिलेवर गृहविलगीकरणामध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचं पथक पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट झालेले आहे. सर्व राज्यातील आरोग्य मंत्री सचिवांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मागच्या वेळीसारखा त्रास लोकांना यावेळेस होऊ नये यासाठी सरकारकडून पूर्ण तयारी असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दिलेली आहे. आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या. संभाजीनगरमध्ये स्किल गेमच्या नावाखाली अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट झालेला आहे. या लॉटरीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. छावणी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध 5 सेंटरवरील पोलिसांनी कारवाई केलेली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 5.5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केलाय. शहरातील सर्व अवैध सेंटर बंद करण्याची मागणी केली जाते. बीडमधील बेंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे नदीला पूर आला. या पाण्यात गाय आणि तिचं वासरू वाहून गेलं. दरम्यान पुराचा धोका लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. धाराशिवच्या परांडा तालुक्यामध्ये विश्वरूपा नदीवरील पूल वाहून गेला. बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने बार्शी गावाचा संपर्क तुटलाय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. जेसीबी मशीनवरनं बसून दूध उत्पादकांचा डेअरीपर्यंतचा प्रवास सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. इथला कपिलधार धबधबा सुद्धा ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळू लागलेली आहे. नांदेडच्या माहूरमध्ये भाविकांची कार घाटात कोसळलेली आहे. वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट 40 फूट दरीमध्ये कोसळली. या घटनेमध्ये कारमधील 6 जण जखमी झाले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरच्या घाटामध्ये अपघात घडला. सुदैवानं कार उलटून एका ठिकाणी अडकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीडच्या मस्साजोगमध्ये आवादा एनर्जी प्रकल्पावर चोरी करणाऱ्या आणखीन एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कारवाई केली. बबन शिंदे, धनाजी काळे या टोळी प्रमुखांसह 10 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आणि आता पाहूयात विदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला दुचाकी चालवणाऱ्या तरुणानं बेदम मारहाण केली। मारहाणीमध्ये मुलगी दुचाकीवरनं खाली पडली, मात्र तरीही त्यानं मारहाण करणं थांबवलं नाही। समाज माध्यमात हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या तरुणावर कारवाईची मागणी होतीये। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। कणसं भरलेल्या ज्वारीचे दाणे अक्षरशः काळे पडलेत, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। नागपूरमध्ये भर रस्त्यामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। पाऊस सुरू असताना तरुण विजयनगर परिसरामध्ये मार्गावर तलवार घेऊन दहशत निर्माण करत असताना नागरिकांना शिवीगाळ करत होता। पोलिसांना माहिती मिळताच घेराव टाकून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याजवळ असलेली तलवार जप्त करत अटक करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये कुकडहेटी गावामध्ये 2 रानटी हत्ती शिरले। हत्ती आक्रमक होत गावकऱ्यांच्या दिशेनं धावतल्याने नागरिकांची चांगलीच पळापळ झाली। वन विभागाला याची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झालं आणि हत्तींनी पुन्हा एकदा जंगलामध्ये हुसकवण्यात आलं। बुलढाणामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। एका केबिनमध्ये जुने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि दुसऱ्या केबिनमध्ये नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे काम करत आहेत। मात्र या दोघांचाही एकाच खुर्चीसाठी दावा आहे। यवतमाळच्या वणीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये बसून अनोखं आंदोलन केलेले। वणीच्या साई मंदिर ते नंदेपेरा या दरम्यान रस्त्यावर खड्डे पडले असून त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोळकरांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेले आहे। आणि आता पनवेलमधून एक मोठी बातमी समोर येते। पनवेल तालुक्यातल्या पेठाली गावालगत 24 एप्रिलला सोनम अभिषेक केणी नावाच्या विवाहितेनं आपल्या 5 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली। ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप सोनमच्या माहेरच्यांनी केलेला आहे। मुलगा नसल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सासरकडच्यांकडून सतत मानसिक छळ होत होता असा आरोप यावेळेस सोनमच्या वडिलांनी केलेला आहे। दरम्यान आत्महत्येनंतर सोनमचा पती आणि सासू फरार आहेत। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू बसणाऱ्या पावसामुळे यावेळेस कासेगावचा संपर्क तुटलेला आहे। गेल्या वर्षी याच पुलावरनं वाहून गेल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला होता। त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनानं कासेगाव उळे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळ संचालक नावीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। दरम्यान नावीद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता, मात्र त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। त्यामुळे आता गोकुळमध्ये राज्य पातळीवर हस्तक्षेप दिसून येतोय। कोल्हापुरात एका महिलेला साखर दंडानं मारण्यात आल्याची घटना घडली। कोल्हापूरच्या राजारामपुरी सायबर कॉलेज भागातील घटना असून महिलेला साखर दंडाने महिलेच्या गळ्यात 7 ते 8 लोखंडी कुलपं। पोलिसांनी या महिलेची सुटका केली।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नसून सगळेजण काम करतायत. पक्षामध्ये कसलेही मतभेद नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलेलं आहे. तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाची कसलीही चर्चा नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. काम सगळे करतायत. आता ते प्रसार माध्यमात काही बातम्या तयार केलेल्या असतील तर ते पवार साहेब बघतील ते. आणि शिर्डी ते गाणगापूर प्रवास करणाऱ्या 25 ते 30 भाविकांच्या बॅग चोरी झालेल्या आहेत. या प्रकरणी सोलापुरामध्ये फौजदारी चावडी पोलीस ठाण्यासमोर प्रवाशांनी ठिय्या आंदोलन केलं. सर्व प्रवासी आंध्र प्रदेशमधील असल्याने पोलिसांशी संवाद साधताना भाषेचा अडथळा आला. दरम्यान दुभाषिकाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता बातमी आहे महत्त्वाची. शेअर बाजार नियामक सेबीने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ यांना 1 वर्षासाठी शेअर बाजारामध्ये बंदी घातलेली आहे. अर्शद वारसी व्यतिरिक्त इतर 58 लोकांना सुद्धा 1 ते 5 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. शेअर्समध्ये छेडछाड केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आलेली आहे. अर्शद वारसी आणि त्याची पत्नी इतरांवर लाखो रुपयांची बेकायदेशीर कमाई केल्याचा आरोप आहे. मनमानी पद्धतीने कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवणं आणि त्यांना जास्त किमतीमध्ये विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. अर्शद वारसीसह पत्नीवर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदीसाठी शिफारस केल्याचा आरोप करण्यात आलाय. व्हिडिओद्वारे शेअर्सच्या किमती वाढल्याचा आरोप. सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहारास 1 ते 5 वर्षांसाठी बंदी. 12% व्याजासह बेकायदेशीर कमाई परत करण्याचे निर्देश. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. एका बँकेनं चक्क भूतांनाच लाखो रुपयाचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलेला आहे. लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली. भूतांना कसं काय कर्ज दिलं याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. 17 भूतों को लोन दिया. दरअसल दोस्तों चौंकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. ऐकलत, बँकेनं भूतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारी बँकेनं चक्क भूतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या जगात भूतच नाही मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? एसबीआई बैंक ने 17 भूतों को लोन दिया. दरअसल दोस्तों चौंकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. बँकेनं भूतांना दिलं लाखोंचं कर्ज. सरकारी बँकेलाच भूतांनी गंडवलं. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भूतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल. मात्र असं होऊ शकतं का? भूतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला. त्यानं हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे. एसबीआय बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती. बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची ही मिलीभगत होती. 17 मृत व्यक्तींच्या नावानं 70 लाखांचं कर्ज घेण्यात आलं. बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख रुपये दिले. बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले. बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांची कागदपत्र जमवली आणि त्यांच्या नावानं तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं. तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.